स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 40 मधील क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5. तर बघा, थर्ड क्वेश्चन इथे तुम्हाला दिला आहे. श्रीकांत डिपॉझिटेड ₹85,000 फॉर 2.5 years ॲट 7 PCPA इन अ सेव्हिंग बँक अकाउंट. म्हणजेच इथे जी आपली प्रिन्सिपल असणार आहे कॅपिटल P ती आपल्याला दिलेली आहे ₹85,000. गिवन इन्फॉर्मेशन आधी आपण इथे लिहून घेणार सर्व. त्यानंतर आहे टाइम पिरियड 2.5 years. तर बघा, 2.5 years हा एक मिक्स फ्रॅक्शन आहे. याचं कन्वर्जन आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करून घेऊया. तर त्यासाठी आपण करणार 2 × 2 + 1 अपॉनमध्ये 2 ॲज इट इज. 2 × 2 = 4 + 1 5/2. तर 2.5 आपण काय लिहिलेलं आहे 5/2. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला दिलेला आहे 7 PCPA per annum. तर आता आपण बघूया की ते आपल्याला नेमकं विचारलं काय आहे. तर बघा, इथे आपल्याला विचारलं आहे की त्याचा टाईम पिरियड झाल्याच्या नंतर त्याला टोटल इंटरेस्ट किती मिळणार आहे. इथे आपल्याला अमाऊंट नाही काढायची आहे, फक्त इंटरेस्ट काढायचं आहे. सो इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, दॅट इज I = PRT / 100. तर बघा, प्रिन्सिपल आहे 85,000 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7. त्यानंतर टाईम पिरियड 5/2 आणि अपॉनमध्ये 100 ॲज इट इज. आता बघा, या 5/2ला आपण या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. आधी 85,000 ॲज इट इज, त्यानंतर 7 आणि आता इथे न्यूमरेटरमध्ये फक्त 5 राहणार आणि या 2ला आपण 100 सोबत इथे खाली शिफ्ट करणार. म्हणजे याच एक्झाम्पल आपण या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. आता बघा, हा 0 या 2 0 सोबत कॅन्सल. त्यानंतर 2ने जर आपण 850ला जर डिवाइड केलं तर इथे येणार 425. मीन्स इथे येणार आता 425 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 5. सो अगेन 425 ॲज इट इज. 7 5s are 35. आणि आता आपण यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 14,875 रुपीज, बिकॉज आपण हा इंटरेस्ट काढलेला आहे. तर स्टुडंट्स, हेच आहे आपला फायनल आन्सर. तर इथे आपण खाली लिहून घेऊया. वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे आन्सरसुद्धा वर्डमध्ये असणार. दॅट इज द टोटल इंटरेस्ट receive by Shrikant at the end of the period is ₹14,875. तर स्टुडंट्स, यासोबत आपला थर्ड क्वेश्चन कंप्लीट झाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 प्रिन्सिपल इज ₹1,200. तर बघा, इथे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट माहीत नाही. सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलं आहे, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट माहीत नाही. त्यानंतर सांगितलं आफ्टर 4 years, म्हणजे जो टाईम पिरियड आहे तो आहे 4 years. त्यानंतर प्रिन्सिपलसुद्धा दिलेली आहे, दॅट इज ₹5,000. आणि इथे आपल्याला इंटरेस्ट पण दिलेला आहे या ₹5,000वरचा, दॅट इज 1,200. तर स्टुडंट्स बघा, पुढे काय विचारलं आहे, व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन ₹15,000 ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. तर स्टुडंट्स, या क्वेश्चनला पुढे सॉल्व करण्यासाठी आधी आपल्याला या एक्झाम्पलमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड करावं लागेल. सो आता इंटरेस्ट ऑलरेडी दिलेला आहे, सो इंटरेस्टचाच फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. दॅट इज I = PRT / 100. आता बघा, आयची व्हॅल्यू दिलेली आहे ऑलरेडी, दॅट इज 1,200 इज इक्वल टू प्रिन्सिपल ₹5,000 मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट माहीत नाही त्यामुळे आरच घेऊया आपण, आणि टाईम पिरियड 4 years आणि अपॉनमध्ये 100 ॲज इट इज.
आता बघा आरची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून या साईडला आर फक्त एकटं ठेवणार, बाकी सगळ्या व्हॅल्यू दुसऱ्या साईडला शिफ्ट करणार. सो इथे येणार 1200. आता हे 100 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लायमध्ये होणार. त्यानंतर 5000 इकडे मल्टिप्लाय आहे, शिफ्ट केल्याच्यानंतर डिवाइड होणार, म्हणजेच खालच्या साईडला येणार. आणि हे 4सुद्धा डिवाइडमध्ये आणि इज इक्वल टू आर. आता बघा हा 0 या 2 झिरोसोबत कॅन्सल, हा 0 यासोबत कॅन्सल. आता राहिलं काय 12 मल्टिप्लाय बाय 10 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 4. आता 5 1 जा 5, 5 2 जा 10, 4 1 जा 4, 4 3 जा 12. म्हणजेच आता इथे राहिलं काय 3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू आर. देअरफोर आरची व्हॅल्यू 3 2 जा 6. तर स्टुडंट्स या प्रकारे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला आहे, दॅट इज 6 PCPA. आता बघा क्वेश्चनमध्ये पुढे आपल्याला विचारलं आहे की हा सेम रेट ऑफ इंटरेस्ट जर आपण घेतला आणि टाईम पिरियडसुद्धा हा सेम घ्यायचा आहे 4 इयर, तर त्यावेळेस 15,000वर इंटरेस्ट आपल्याला किती मिळणार. तर बघा आता परत ती गिवन इन्फॉर्मेशन आपण लिहून घेऊया, दॅट इज प्रिन्सिपल. आता किती घ्यायची आपल्याला 15,000 15,000 रुपये. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट सेम घ्यायचा आहे फर्स्ट एक्झाम्पलमधलाच, दॅट इज 6 PCPA. आणि टाईम पिरियडसुद्धा सेम असणार आहे, दॅट इज 4 इयर्स. तर आता बघा इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला लावायचा आहे, बिकॉज इंटरेस्ट काढायचं आहे इथे आपल्याला, दॅट इज PRT डिवायडेड बाय 100. सो अगेन प्रिन्सिपल 15,000 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 100. हा 0 कॅन्सल, हा अगेन 0 कॅन्सल, 150 ॲज इट इज, 6 4 जा 24. अपॉनमध्ये 1 आहे त्यामुळे तो घेण्याची गरज नाही. आता यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला ॲन्सर मिळतं 3,600 रुपीज. हा झाला इंटरेस्ट 15,000वरचा जो इंटरेस्ट आहे तो किती झाला आता 3,600. सो आपलं फायनल आन्सर इथे लिहून घेऊ. देअरफॉर द इंटरेस्ट रिसीव ऑन 15,000 15,000वरचं विचारलं होतं आपल्याला इंटरेस्ट. सो ऑन 15,000 इज रुपीज 3,600. तर स्टुडंट्स बघा हा रेट ऑफ इंटरेस्ट आपण काढला होता पण ते सेकंड एक्झाम्पलला सॉल्व करण्यासाठी. तर यासोबत आपला 4th क्वेश्चन कंप्लीट झाला. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ पंकज डिपॉझिट रुपीज 1,50,000 इन अ बँक ॲट 10 PCPA फॉर 2 इयर्स. सो बघा इथे सुद्धा प्रिन्सिपल असणार आहे 1,50,000 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट मीन्स कॅपिटल आर असणार आहे 10 PCPA. आणि टाईम पिरियड 2 इयर्स. सो T इज इक्वल टू 2 इयर्स. पुढे सांगितलं आहे व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. तर इथे अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर बघा अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला इंटरेस्टसुद्धा माहीत पाहिजे. सो इथे आपण दोन्ही काढणार, इंटरेस्ट आणि अमाऊंट. तर अमाऊंट काढण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इंटरेस्ट माहीत पाहिजे. सो इंटरेस्टचा फॉर्म्युला I इज इक्वल टू PRT डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल आहे 1,50,000 मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट 10 मल्टिप्लाय बाय 2 अपॉनमध्ये 100. तर हा 0 या 2 झिरोसोबत कॅन्सल आणि 10 2 जा 20. आता बघा यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर 15 2 जा 30 आणि हे 3 0 इथे ॲज इट इज. म्हणजेच इथे जो इंटरेस्ट आहे तो आपल्याला मिळालेला आहे दॅट इज 30,000. पण इथे आपल्याला टोटल अमाऊंट विचारली आहे. तर अमाऊंटचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, दॅट इज प्रिन्सिपल
प्लस इंटरेस्ट. सो प्रिन्सिपल आहे 1,50,000 प्लस इंटरेस्ट दॅट इज 30,000. आता यांची ॲडिशन जर आपण केली तर आपल्याला आन्सर मिळतं 1,80,000. तर स्टुडंट्स, आता तुमच्या लक्षात आलं असेल की पंकजला टाईम पिरियड संपल्याच्या नंतर टोटल एकत्रित जी अमाऊंट आहे ती मिळणार आहे 1,80,000 रुपीज. तर हे आपलं फायनल आन्सर आहे. सो आपण लिहून घेऊया देअरफॉर पंकज will receive rupees 1,80,000 from the bank. आणि स्टुडंट्स, यासोबतच आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.